यापूर्वी आपण अनेक वेळा मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये आणि मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये सुद्धा, सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्रामध्ये आणि समग्र लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये सुद्धा पार्शल इक्विलिब्रियम, ओके, पार्शल इक्विलिब्रियम म्हणजे काय, तर आंशिक समतोल ही संकल्पना पाहिलेली आहे. ओके, आंशिक समतोल म्हणजे काय, तर अर्थव्यवस्थेमध्ये ज्यावेळेला आपण एक घटक किंवा एक उत्पादन क्षेत्र किंवा एका वस्तूचं उत्पादन या अनुषंगाने जो समतोल पाहतो, जे संतुलन पाहतो, त्याला पार्शियल इक्विलिब्रियम असं म्हणतात. ओके, म्हणजे उदाहरणार्थ आपण ज्यावेळेला मागणी पुरवठ्याचा नियम पाहतो, बरोबर आहे ना, डिमांड अँड सप्लायचा नियम आपण पाहतो. ओके, आणि आपण त्यामध्ये एका वस्तूचं उदाहरण घेतो, कुठली एक वस्तूचं उदाहरण घेतो, त्याच्यामध्ये आपण एका वस्तूचा मागणी वक्र काढतो, त्या वस्तूचा पुरवठा वक्र काढतो, बरोबर ना. मागणी आणि पुरवठ्याचा विचार करून ते दोन्ही वक्र ज्या बिंदूमध्ये एकमेकाला छेदतील तो बिंदू हा संतुलनाचा बिंदू असतो, की ज्या बिंदूपाशी त्या वस्तूची किंमत निर्धारित होते आणि त्या बिंदूपाशी वस्तूचा मागणी आणि पुरवठा इक्वल झालेला असतो, समान झालेला असतो. बरोबर, इथं आपण आता फक्त एकाच वस्तूचा विचार केला. हा मागणी आणि पुरवठ्याचा नियम स्पष्ट करत असताना आपण फक्त एकाच वस्तूचा विचार केला. एका वस्तूचं उदाहरण घेऊन, मग पेन, वही, कुठलंही एक उदाहरण घेऊन आपण हा नियम सिद्ध करतो, बरोबर ना, किंवा स्पष्ट करतो. तर इथं आपण फक्त एकाच वस्तूचा विचार केला, यालाच आंशिक समतोल असं म्हणतो. ओके, किंवा मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये, सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये आपण मार्केट स्ट्रक्चर पाहतो, बरोबर ना. मार्केट स्ट्रक्चर आपण पाहतो की बाजारपेठेची रचना पाहतो, त्याच्यामध्ये पूर्ण स्पर्धा, बरोबर आहे, त्यानंतर मक्तेदारीयुक्त स्पर्धा, बरोबर आहे, किंवा मक्तेदारी, ओके, असे त्याचे प्रकार आपण पाहतो. ओके, मक्तेदारीयुक्त स्पर्धा, बरोबर ना, अल्पाधिकार, द्वयाधिकार वगैरे वगैरे, हे सगळे असे आपण प्रकार त्याच्यामध्ये पाहतो, बरोबर आहे. आता हे पाहत असताना आपण ज्यावेळेला याच्यामध्ये संतुलन पाहतो, म्हणजे उदाहरणार्थ आपण पूर्ण स्पर्धेमधलं संतुलन पाहिलं, तर तिथं आपण काय करतो, एका उत्पादकाचा समतोल, बरोबर ना, म्हणजे एका उत्पादन संस्थेचा समतोल आणि उद्योगाचा समतोल, अशा दोन प्रकारचे समतोल आपण पाहतो. पूर्ण स्पर्धेमध्ये म्हणा, मक्तेदारीमध्ये म्हणा, किंवा मक्तेदारीयुक्त स्पर्धेमध्ये म्हणा, बरोबर ना, किंवा अल्पाधिकारामध्ये म्हणा, वगैरे वगैरे. आपण उत्पादन संस्था म्हणजे फर्म, एक संस्था, ओके, आणि उत्पादन उद्योग म्हणजे इंडस्ट्री, ओके, या दोघांचं संतुलन आपण पाहतो, बरोबर. इथं उत्पादन संस्था म्हणजे काय, एक उत्पादन संस्था म्हणजे उदाहरणार्थ समजा मोबाईलचं मार्केट असेल, ओके, मोबाईलचं मार्केट जर आपण विचारात घेतलं, तर मोबाईलमध्ये मोबाईलचा हँडसेट बनवणाऱ्या वेगळ्या कंपन्या आहेत, आणि 7-8 10-12 कंपन्या तरी निघतील, बरोबर ना. ज्याच्यामध्ये सॅमसंग आहे, नोकिया आहे, बरोबर ना, किंवा व्हिडिओकॉन आहे, बरोबर आहे, रिलायन्स आहे, बरोबर आहे. अशा कंपन्या त्या मोबाईलच्या ह्याच्यामध्ये आहेत, ॲपल आहे, ओके. यातल्या कुठल्याही एका कंपनीचा समतोल जर आपण बघितला, कुठल्याही एका कंपनीचा संतुलन कसं होतं, बरोबर ना, MR=MC नियम वापरून, ओके, तर तो समतोल हा एका उत्पादन संस्थेचा समतोल असतो, फर्मचा समतोल असतो, बरोबर आहे. आणि ज्यावेळेला आपण हा सगळ्या मोबाईलच्या हँडसेट बनवणाऱ्या सगळ्या कंपन्यांचा एकत्रित समतोल, म्हणजे एकूण होणारी मागणी आणि एकूण होणारा पुरवठा या अनुषंगाने जर आपण समतोल बघितला, तर त्याला आपण इंडस्ट्री इक्विलिब्रियम म्हणजे उद्योगाचा समतोल असं म्हणतो. ओके, आपण समतोल उत्पादन संस्थेचा बघू किंवा उद्योगाचा बघू दे, ओके, हे दोन्ही प्रकारचे समतोल जे आहेत ते पार्शियल इक्विलिब्रियमच आहेत, आंशिक समतोलच आहेत. ओके, अशा प्रकारे आंशिक समतोलनाची अनेक उदाहरणं आपण पाहिलेली आहेत. ओके, आणखीन तुम्हाला उदाहरणं सांगता येतील. आपण यापूर्वी उत्पादन घटक बाजारांचं विश्लेषण केलेलं आहे, म्हणजे व्याजदराचा सिद्धांत, बरोबर ना, किंवा वेतनाचा सिद्धांत, नफ्याचा सिद्धांत, बरोबर आहे. यासारखे सिद्धांत आपण यापूर्वी अभ्यासलेले आहेत. आता तिथे सुद्धा ते जे वेगळे सिद्धांत आहेत, हे सिद्धांत सुद्धा त्या पर्टिक्युलर एका विशिष्ट घटकाचाच फक्त विचार करतात. उदाहरणार्थ नफ्याचा सिद्धांत फक्त नफा कसा प्राप्त करण्यासाठी उद्योजक प्रयत्न करतात आणि त्यासाठी कशाप्रकारे कशाप्रकारे उद्योगांना प्रेरणा ठरते,
हे आपण तिथे बघतो. बरोबर आहे? किंवा व्याजदराच्या सिद्धांतामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये संतुलित व्याजदर कसा निर्माण होतो? फक्त व्याजदर याचा आपण विचार करतो. त्यामुळे हे सगळे सिद्धांत जे आहेत, की ही सगळी जी मांडणी आहे, ही सगळी जी संतुलन आहे, हे सुद्धा आंशिक संतुलनच आहे. ओके. त्यामुळे आतापर्यंत आपण पाहिलेला मागणी पुरवठ्याचा समतोल, बरोबर आहे? किंवा उत्पादन संस्थेचा समतोल कुठल्याही मार्केटमधला, मग ते जरी किंवा आणखीन कुठलाही मार्केट असो किंवा उद्योगाचा समतोल, बरोबर आहे? किंवा हे सगळे सिद्धांत आपण बघितलेले, व्याजदराचा सिद्धांत, नफ्याचा सिद्धांत, बरोबर ना? त्यानंतर खंडाचा सिद्धांत वगैरे, वगैरे. हे सगळे जे आपण सिद्धांत बघितलेले आहेत, ओके. वेतनाचा सिद्धांत, हे सगळे सिद्धांत आंशिक समतोल दर्शवतात. ओके. किंवा पार्शियल इक्विलिब्रियम दर्शवतात. आता यांना आंशिक समतोल का म्हणायचं? यांना आंशिक समतोल म्हटलं पाहिजे. याचं कारण असं आहे, की याच्यामध्ये जे आपण उदाहरणं बघतो, उदाहरणार्थ मागणी पुरवठ्याच्या नियमामध्ये आपण एका वस्तूचं उदाहरण बघतो. परंतु ह्या एका वस्तूची जी मागणी असते, ती समजा आपण या मागणी पुरवठ्याचा नियम सिद्ध करत असताना, समजा आपण एका पेनाचं उदाहरण घेतलं. ओके. पेन या वस्तूचं उदाहरण घेतलं. पेनाची मागणी आणि पेनाचा पुरवठा, ओके, जिथे इक्वल होतात, समान होतात, ओके, जिथे हे डी आणि एस समान होतात, त्या बिंदूपाशी अर्थव्यवस्थेमधल्या पेनाचं किंमत ठरते असं आपण म्हणतो. ओके. आता हे जे संतुलन आहे, हा मागणी वक्र, बरोबर ना, आणि हा पुरवठा वक्र. हे जे संतुलन आहे पेनाच्या आणि हा इथे किंमत निश्चिती, बरोबर ना, इक्विलिब्रियम पॉइंट, हा संतुलनाचा बिंदू. आता हे जे संतुलन आहे, या संतुलनामध्ये किंवा हे संतुलन प्रस्थापित होत असताना आपण असं म्हणतो, की पेनाची मागणी आणि पेनाचा पुरवठा हा जिथे इक्वल होतो तिथे त्या पेनाची किंमत निर्धारित होते. परंतु प्रत्यक्षात पेनाची किंमत निर्धारित करण्यामध्ये फक्त मागणी आणि फक्त पुरवठा हे 2च घटक असतात का? 2च घटक असतात का? तर प्रत्यक्षात तसं नसतं. आपल्याला माहिती आहे मागणीवर परिणाम करणारे अनेक घटक आहेत, पुरवठ्यावर परिणाम करणारे अनेक घटक आहेत आणि ते सगळे घटक मिळून वस्तूच्या किमतीला प्रभावित करत असतात. ओके. उदाहरणार्थ पेनाची मागणी त्याच वेळेला येऊ शकते, की ज्यावेळेला लोकांचं उत्पन्न एक विशिष्ट स्तरापर्यंत असतं, की लोकांना उत्पन्न मिळत असेल. ज्या व्यक्तीचं उत्पन्न 0 आहे, तो पेन कशाला खरेदी करेल? त्या व्यक्तीला उत्पन्नच मिळत नाहीये. त्या व्यक्तीचं उत्पन्नच नाहीये अजिबात. ज्या कुटुंबाकडे मध्ये उत्पन्नाचा सोर्सच नाहीये, की त्या कुटुंबामधलं जे उत्पन्न आहे ते त्यांच्या अन्नाची आणि वस्त्राची गरज पूर्ण करण्याचंच पुरेसं नाहीये. तो मग पेन कशाला खरेदी करायला जाईल? तो मोबाईल कशाला खरेदी करायला जाईल? तो टेलिव्हिजन कशाला खरेदी करायला जाईल? ओके. म्हणजे मागणी आणि पुरवठा 2च घटक नसून हे आहे काय उत्पन्न आहे, बरोबर ना, आवडी-निवडी आहेत, सवयी आहेत, बरोबर आहे. वातावरणातले इतर घटक आहेत. असे अनेक घटक आहेत, की जे याला प्रभावित करत असतात. या सगळ्या घटकांना आपण बाजूला ठेवतो आणि फक्त मागणी आणि पुरवठ्याचा विचार करतो. आणि पेनाची किंमत ठरते. म्हणजे इथं आपण फक्त काय करतो, इतर सगळे घटक आपण स्थिर आहेत असं गृहीत धरतो आणि मागणी आणि पुरवठ्याचा विचार करून आपण पेनाची किंमत कशी निर्धारित होते हे सांगतो. हे इतर घटक आपण स्थिर आहेत असे जे गृहीत धरतो, त्याला आपण एक संकल्पना वापरली जाते त्याला, ज्याला सेटेरिस परिबस असं म्हणतात. म्हणजे सर्व घटक स्थिर असताना, ओके, सर्व घटक स्थिर असताना, ओके, सेटेरिस परिबस. ही ती अट आहे जी आपण मानतो. या प्रत्येक ठिकाणी आपण ही अट मानतो. बरोबर. हे समतोल बघताना हे समतोल बघताना हा बघताना इकडचे वेगळे प्रकारचे सिद्धांत बघत असताना ही 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 अट आपण मानत असतो. सेटेरिस परिबस. सेटेरिस परिबस असं या अटीला म्हणतात. सेटेरिस परिबस म्हणजे काय? ऑल अदर थिंग बिंग इक्वल. म्हणजे सर्व घटक स्थिर असताना, सर्व घटक बदलत नसताना, इतर सर्व घटक अदर थिंग्स, इतर सर्व घटक स्थिर असताना, इतर सर्व घटक बदलत असताना, सॉरी स्थिर असताना, फक्त इथं आपण काय विचार करतो, मागणी आणि पुरवठ्यामध्ये आपण काय विचार करतो, तर इतर सर्व घटक म्हणजे वस्तूच्या आवडीनिवडी, लोकांच्या सवयी, लोकांचं उत्पन्न, स्पर्धात्मक वस्तूची किंमत, पूरक वस्तूची किंमत, बरोबर, इतर वस्तूंच्या किमती, सरकारचं धोरण, हे सगळे घटक आपण स्थिर आहेत असं गृहीत धरतो. त्यालाच सेटेरिस परिबस असं म्हणतात. ओके. आता हे जे सर्व घटक स्थिर आहेत असं आपण गृहीत धरतो आणि मागणी आणि पुरवठ्याचा समतोल कसा निर्धारित होतोय हे सांगतो. बरोबर आहे. त्यामुळे हा जो समतोल आहे ऍक्च्युली, हा समतोल आपण अंशतःच विचारात घेतो. या इतर घटकांचा पूर्ण विचार करतच नाही आपण. बरोबर ना? या सगळ्या घटकांचा विचार करतच नाही आणि फक्त आपण अंशतःच विचार करतो. त्यामुळे त्याला आंशिक समतोल असं म्हणतात. दुसऱ्या एका कारणासाठी याला आंशिक समतोल असं म्हटलं जातं. याचं महत्वाचं कारण असं आहे, की अर्थव्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात इंटरडिपेंडन्स असतो, की जो आपण विचारातच घेत नाही.
ओके, इंटरडिपेंडन्स म्हणजे काय? परस्परावलंबित्व. ओके, अर्थव्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणावर परस्परावलंबित्व असतं की जे आपण विचारातच घेत नाही आणि त्याचा विचार न करता आपण हा मागणी पुरवठ्याचा नियम की हे सगळे संतुलन पाहत जातो. ओके, त्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये असणार हे इंटरडिपेंडन्स विचारात न घेता आपण सेट्रिस परिबस ही वापरतो, संकल्पना वापरतो आणि आपण इंटरडिपेंडन्सचा विचार न करता आपण काय करतो, हे संतुलन मांडायला जातो. त्या अर्थाने सुद्धा हे पार्शल संतुलन, आंशिक संतुलन आहे. ओके, म्हणजे उदाहरणार्थ आता इंटर या उदाहरणामध्ये हे जे उदाहरण आपलं आहे, ओके, याचं उदाहरण कसलं, पेनाचं जे उदाहरण आहे. ओके, आता पेनाच्या उदाहरणामध्ये या उदाहरणामध्ये मागणी आणि पुरवठा या दोघांचा विचार करत असताना हे सगळे घटक आपण स्थिर आहेत असं गृहीत धरलंच. ओके, पण त्याचबरोबर अर्थव्यवस्थेमधला जो इंटरडिपेंडन्स म्हणजे परस्परावलंबित्व आहे ते पण आपण विचारात घेतलेलं नाहीये आणि आपण हा समतोल प्रस्थापित करायला गेलो किंवा स्पष्ट करायला गेलोय. त्या अर्थाने सुद्धा हा पार्शल इक्विलिब्रियम किंवा आंशिक समतोल आहे. ओके, परस्परावलंबित्व विचारात घेतलं नाही म्हणजे काय? तर उदाहरणार्थ वस्तूच्या मागणीवर परिणाम करणारा उत्पन्न, ओके, हा एक महत्वाचा घटक आहे, आपल्याला माहिती आहे. ओके, उत्पन्न हा एक महत्वाचा घटक आहे. ओके, वस्तूच्या मागणीवर परिणाम करणारा त्या कुटुंबाचं उत्पन्न. ओके, हा एक महत्वाचा घटक आहे. ओके, आता हा जो महत्वाचा घटक आहे, ओके, हा जो महत्वाचा घटक आहे, ओके, उत्पन्न हा घटक सुद्धा काय करतो, हा उत्पन्न घटक सुद्धा हा उत्पन्न या व्यक्तीला उत्पन्न मिळतं कुठून? ओके, जी व्यक्ती पेन खरेदी करायला येते की जे कुटुंब पेन खरेदी करतंय, पेनाला मागणी नोंदवतंय, त्यांचं उत्पन्न हा एक महत्वाचा घटक आहे. ओके, हे उत्पन्न मिळतं कुठून? तर ते उत्पन्न मिळतं कारण ते कुटुंब, त्या कुटुंबातल्या व्यक्ती उत्पादन प्रक्रियेमध्ये सहभागी झालेले असतात. ओके, हे उत्पादन प्रक्रियेमध्ये सहभागी झालेले असतात, त्यांचा उत्पादन प्रक्रियेमध्ये काही सहभाग असतो. ओके, उत्पादन प्रक्रियेमध्ये सहभाग असतो, बरोबर ना? म्हणजे उदाहरणार्थ त्या कुटुंबातला कोणीतरी एक नोकरी करत असतो, बरोबर आहे, म्हणजे त्यामुळे त्याला वेतन मिळतं, बरोबर आहे, किंवा त्या कुटुंबाच्या मालकीची जमीन असते, ती उत्पादन प्रक्रियेमध्ये वापरली जाते, त्यामुळे त्यांना खंड मिळत असतो, किंवा त्या कुटुंबाकडे काही कच्चा माल असतो, तो विकून ते काही परतावा मिळत असतो, त्यातून त्यांचं उत्पन्न बनत असतं, किंवा त्या कुटुंबातला एखादा व्यक्ती व्यवसाय करत असतो, त्यामुळे तो एंटरप्रेन्योरशिप म्हणजे उद्योजक असतो आणि त्यामुळे त्याला उत्पन्न मिळत असतं. अशा कुठल्या ना कुठल्या मार्गे तो त्या कुटुंबातला एखादा व्यक्ती म्हणा किंवा ते कुटुंब म्हणा उत्पादन प्रक्रियेमध्ये सहभागी असतं, म्हणून त्यांना उत्पन्न मिळतं, बरोबर आहे. त्यामुळे उत्पादन प्रक्रियेमधला त्यांचा सहभागावरून त्यांना उत्पन्न मिळतं. म्हणजे जे उत्पन्न मिळतं कुठून, तर खंड, वेतन, व्याज आणि नफा, बरोबर ना? वेतन, व्याज, बरोबर आहे, खंड, बरोबर आहे, त्यानंतर नफा. ओके, यांच्यामधून मिळतं आणि हे कोणाला मिळतं, तर भूमी, भांडवल, श्रम आणि संयोजनांना मिळतं, बरोबर ना? आता भूमी, भांडवल, श्रम आणि संयोजनाची मालकी कोणाकडे असते, तर अर्थव्यवस्थेमधल्या त्या उत्पादन घटकांच्या मालक जे आहेत त्यांच्याकडे असते. ओके, म्हणजे या वस्तूची किंमत ठरवण्यामध्ये एवढे सगळे घटक आहेत, बरोबर ना? या वस्तूची किंमत ठरवण्यामध्ये इतर सगळे घटक महत्वाचे घटक आहेत की जे आपण बाजूला ठेवले. ओके, की हे अर्थव्यवस्थेमधलं परस्परावलंबित्व आहे, बरोबर आहे, आणि त्यामुळे हे सगळे घटक बाजूला ठेवले आणि आपण या पेनाच्या उदाहरणामध्ये त्याची मागणी आणि फक्त पुरवठा याचा विचार करून सेट्रिस परिबसचा आधार घेऊन आपण त्याचं वस्तूची किंमत निश्चित केली. ओके, म्हणून या अर्थानं सुद्धा आंशिक समतोल आहे. अर्थव्यवस्थेमधला आंशिक समतोल मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये महत्वाचा आहेच. ज्यावेळेला आपण एका वस्तूचा किंवा एकाच घटकाचा ज्यावेळेला आपण विचार करतो, त्यावेळेला आपण सगळे घटक एकत्रितपणे विचारात केले तर त्यापासून किचकटता येते आणि त्यामुळे ती किचकटता दूर ठेवण्यासाठी आपण पार्शल किंवा आंशिक समतोलाचा विचार करतो. परंतु जर आपण अर्थव्यवस्थेमधल्या सर्व घटकांचा एकत्रित विचार केला आणि संपूर्ण अर्थव्यवस्था कशा प्रकारे संतुलित होते, ओके, आणि अर्थव्यवस्थेमधल्या किंमत पातळ्या कशा प्रकारे निर्धारित होत जातात, हे जर आपण एकत्रितपणे विचारात घेतलं तर त्याला समग्र समतोल असं म्हणता येईल, बरोबर ना? अर्थव्यवस्थेमधला समग्र समतोल किंवा अर्थव्यवस्थेमधला परिपूर्ण समतोल, ओके, असं आपण म्हणू शकतो. ओके, ज्याला आपण आपल्या सिलेबसमध्ये आपल्याला हा भाग जनरल इक्विलिब्रियम या नावानं बघायचा आहे. ओके, जनरल इक्विलिब्रियम. ओके, तर इथे आपल्याला अशा प्रकारे जनरल इक्विलिब्रियम बघू शकतो. ओके, म्हणजे समतोलाचे दोन प्रकार आहेत, एक पार्शल समतोल आणि दुसरा सामान्य समतोल किंवा पूर्णतः समतोल. ओके, जनरल इक्विलिब्रियम अशा समतोलाचे दोन प्रकार येतात. त्यातल्या आंशिक समतोलाचे आपण अनेक प्रकार बघितलेले आहेत. त्यातला जनरल इक्विलिब्रियम हा प्रकार आपल्याला पाहायचा आहे.
परंतु जनरल इक्विलिब्रियम मध्ये कडे जाण्यापूर्वी अर्थव्यवस्थेमध्ये अवलंबित्व कसं असतं हे आपण जरा थोडक्यात समजावून घेऊया आणि मग आपण जनरल इक्विलिब्रियम पाहू. ओके, अर्थव्यवस्थेमध्ये हे आंशिक संतुलन अर्थव्यवस्थेमध्ये इंटरडिपेंडन्स ओके कसं असतं हे आपल्याला थोडक्यात समजावून घ्यायचं आहे. ठीक आहे, अर्थव्यवस्थेमधलं हे इंटरडिपेंडन्स इन द इकॉनॉमी. ओके, अर्थव्यवस्थेमधलं परस्परावलंबित्व हे आपण एका उदाहरणाच्या माध्यमातून समजावून घेणार आहोत आणि मग जनरल इक्विलिब्रियम का गरजेचं आहे, समजून घेणं का गरजेचं आहे हे पण आपण समजावून घेणार आहोत. आता आपण बघितलं की पेनाची किंमत ठरण्यामध्ये जसं पेनाची मागणी आणि पेनाचा पुरवठा महत्वाचा आहे, तसं त्या पेनाच्या मागणी ठरण्यामध्ये लोकांचं उत्पन्न महत्वाचं आहे. ओके, ही एक बाजू आपण बघितली. आणि हे उत्पन्न ठरवण्यामध्ये उत्पादन घटकांना येणारी मागणी महत्वाची आहे. भूमी पेट्रोल श्रम आणि संयोजन येणारी मागणी, यांना मिळणारी मागणी महत्वाची आहे, त्याचबरोबर त्यांना मिळणारा परतावा महत्वाचा आहे. बरोबर ना, त्यांना मिळणारा परतावा महत्वाचा आहे. या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत की जी पेनाची किंमत ठरवण्यामध्ये प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे महत्वाची भूमिका बजावत असतात. ओके, परंतु सेट्रिस पेरिबस मध्ये आपण काय करतो, या सगळ्या दुर्लक्ष करतो आणि आपण फक्त मागणी आणि पुरवठ्याचा विचार करून आपण हा समतोल प्रस्थापित करायला जातो किंवा स्पष्ट करायला जातो, ज्याला आपण आंशिक समतोल असं म्हणतो. परंतु प्रत्यक्षात आपण या उदाहरणामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये इंटरडिपेंडन्स किंवा परस्परावलंबित्व अवलंबून असलेलं दिसतं. म्हणजे उदाहरणार्थ पेनाची मागणी, बरोबर ना, ही पेनाची मागणी जी आहे, ओके, ही मागणी कशावर अवलंबून आहे, तर लोकांच्या उत्पन्नावर, इन्कमवर अवलंबून आहे. बरोबर आहे, हा इन्कम कशावर अवलंबून आहे, तर उत्पादन घटकांना येणारी मागणी, बरोबर ना, प्रोडक्शन फॅक्टर्सना येणारी मागणी याच्यावर अवलंबून आहे. ओके, प्रोडक्शन फॅक्टर्स येणारी मागणी कशावर अवलंबून आहे, तर प्रोडक्शन फॅक्टरची प्राइस किती आहे. ओके, प्रोडक्शन फॅक्टरची प्राइस किती आहे, ओके, म्हणजे त्यांना मिळणारा परतावा किती आहे त्याच्यावर अवलंबून आहे. ओके, आता हे प्रोडक्शन फॅक्टरची प्राइस कशावर अवलंबून आहे, तर प्रोडक्शन फॅक्टरची मागणी आणि प्रोडक्शन फॅक्टरचा पुरवठा या दोघांवर अवलंबून आहे. ओके, प्रोडक्शन फॅक्टरचा पुरवठा या दोघांवर अवलंबून आहे. पुन्हा प्रोडक्शन फॅक्टरची मागणी वेगळ्या घटकांवर अवलंबून असेल. ओके, निसर्गामध्ये कशा प्रकारे प्रोडक्शन फॅक्टर उपलब्ध होत आहे, जमीन कशी उपलब्ध होतीये, लोकांची उत्पन्नाची पातळी कशी आहे, त्यावरून भांडवल कसं उपलब्ध होत आहे, बरोबर ना, लोकांची श्रम करण्याची क्षमता कशा प्रकारे, त्यावरून श्रम कशा प्रकारे उपलब्ध होत आहेत. अशा प्रकारे सप्लाय साईडनी हे घटक महत्वाचे येतील आणि डिमांड साईडनी सुद्धा असे अनेक घटक महत्वाचे येतील. म्हणजे ही डिमांड जी आहे प्रोडक्शन फॅक्टरची, उत्पादन घटकांची, भूमी भांडवल आणि श्रम आणि संयोजनची, यांची मागणी कशा प्रकारे येते याच्यावर सुद्धा वेगळे घटक परिणाम करू शकतात. ओके, उदाहरणार्थ त्यांच्या मार्केटमधल्या किमती काय आहेत, ओके, कोणत्या वस्तूंचं प्रत्यक्षात उत्पादन होतंय, बरोबर, उत्पादन प्रक्रियेमध्ये कशा प्रकारचे कौशल्य आवश्यक आहेत, बरोबर, त्या प्रकारचे कौशल्य मार्केटमधल्या लोकांकडे उपलब्ध आहेत की नाही आहेत, असे अनेक घटक आहेत की जे मागणी ठरवतील. ओके, आणि ते सगळे घटक आणि हे पुरवठ्याचे पुन्हा सगळे घटक आणि त्याच्यावर पुन्हा परिणाम करणारे इतर घटक, ओके, असे सगळे घटक एकमेकावर परिणाम करत 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 इकडे या वस्तूच्या डिमांडवर परिणाम करत जातात. पुन्हा दुसरा सप्लायचा घटक पण आहे, म्हणजे पेनाच्या उदाहरणामध्ये. ओके, त्याच्यामध्ये पण असे सप्लाय ठरवणारे इतर घटक आहेत. ते सगळे घटक एकमेकांना परिणाम करत किंवा प्रभावित करत 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 सप्लायवर प्रभाव करतात आणि मग हा सप्लाय प्राइसवर पेनाच्या प्राइसवर प्रभाव करतो. ओके, अशा प्रकारे अर्थव्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात इंटरडिपेंडन्स किंवा परस्परावलंबित्व आहे. ओके, आणि या परस्परावलंबित्वामुळेच अर्थव्यवस्थेचं संपूर्ण संतुलन पाहायचं म्हटलं तर त्यासाठी आंशिक संतुलन पुरेसं नाहीये, तर त्यासाठी जनरल इक्विलिब्रियम पाहायला हवा. अर्थव्यवस्थेमधलं हे जे संतुलन आहे, हे संतुलन आपण एका उदाहरणाच्या माध्यमातून आपण समजावून घेऊया. ओके, आपण यापूर्वी, ओके, मी हा क्लिअरच करतो इथे. आपण यापूर्वी मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये, ओके सॉरी, मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये आपण यापूर्वी मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये आपण सर्क्युलर फ्लो ऑफ इन्कम ही एक महत्त्वाची संकल्पना यापूर्वी पाहिलेली आहे. ओके, म्हणजे सर्क्युलर फ्लो ऑफ इन्कम म्हणजे काय, तर उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह ही संकल्पना पाहिलेली आहे. त्या उत्पन्नाच्या चक्राकार प्रवाहामध्येच हे इंटरडिपेंडन्स होतं. ओके, हे उत्पन्नाच्या चक्राकार प्रवाहामध्येच एक छोटंसं मॉडेल घेऊन आपण अर्थव्यवस्थेमधले इंटरडिपेंडन्स आज आपण थोडक्यात समजावून घेणार आहोत. ओके, उत्पन्न चक्राकार प्रवाहामध्ये आपल्याला माहिती आहे दोन प्रकारच्या क्षेत्र आपण विचारात घेतो. आपण इथे द्विक्षेत्रीय प्रतिमान, दोन क्षेत्रांचं प्रतिमान विचारात घेऊया. याच्यामध्ये एक म्हणजे घरगुती क्षेत्र, ओके, ज्याला आपण हाऊस होल्ड सेक्टर असं म्हणतो. ओके,
आणि दुसरं औद्योगिक क्षेत्र, ज्याला आपण इंडस्ट्रियल सेक्टर असं इंग्रजीमध्ये म्हणू शकतो. ओके. हे आहे घरगुती क्षेत्र. घरगुती क्षेत्र म्हणजे कोणतं? जे कुटुंबांचं मिळून बनतं. तुमचं कुटुंब, आमचं कुटुंब, माझं कुटुंब, अशाच अर्थव्यवस्थेमध्ये जे वेगवेगळ्या लोकांची कुटुंब आहेत. ओके. शेजारी आपल्या सगळ्या अर्थव्यवस्थेमध्ये सगळी कुटुंब मिळून घरगुती क्षेत्र बनतं. ओके. हाउसहोल्ड सेक्टर बनतं आणि हे उद्योग क्षेत्र जे वस्तू आणि सेवांचं प्रत्यक्षात उत्पादन करतं. ओके. आता अर्थव्यवस्थेमध्ये परस्पर अवलंबित्व कसं आहे लक्षात घ्या या दोन क्षेत्रांच्या माध्यमातून. अर्थव्यवस्थेमध्ये प्रत्यक्षात अशी अनेक क्षेत्र असतात. पण इथे सोपेपणासाठी आपण दोन क्षेत्र विचारात घेऊया. ओके. समजा या उद्योग क्षेत्राला एका वस्तूचं उत्पादन करायचं आहे. या उद्योग क्षेत्राला पेनाचं उत्पादन करायचं आहे. ओके. उद्योग क्षेत्राला पेनाचं उत्पादन करायचं आहे. आता पेनाचं उत्पादन करायचं असेल, तर उद्योग क्षेत्राला भूमी, भांडवल, श्रम आणि संयोजन हे 4 महत्त्वाचे घटक लागणार. भूमी, भांडवल, श्रम आणि संयोजन. ओके. हे 4 महत्त्वाचे घटक लागणार. हे 4 घटक उपलब्ध असल्याशिवाय हे क्षेत्र उद्योग क्षेत्र वस्तूचं उत्पादन करू शकणार नाही. आता हे जे भूमी, भांडवल, श्रम आणि संयोजन आहे, हे जे 4 महत्त्वाचे घटक आहेत, हे 4 घटक उद्योग क्षेत्राला उपलब्ध व्हायला हवेत. आता हे कुठून उपलब्ध होणार? उद्योग क्षेत्राकडे हे 4 घटक येणार कुठून? या 4 घटकांची भूमीची मालकी कुणाकडे असते? कुठल्या ना कुठल्या कुटुंबाकडे असते. भांडवल कुठून येतं? हे कुटुंब बचती करतं त्यातून येतं. श्रम कुणाकडे येतात? श्रमाची मालकी कुणाकडे असते? तर या कुटुंबाकडे असते. संयोजनाची मालकी कुणाकडे असते? पुन्हा कुटुंबाकडे असते. म्हणजे या 4ही घटकांची मालकी जी आहे ती कुटुंबाकडे असते. हे 4ही घटक कुटुंबाने दिले पाहिजेत. ओके. हे कुटुंबाने जर 4ही घटक दिले, तरच त्या घटकांना घेऊन उद्योग क्षेत्र वस्तू आणि सेवांचं उत्पादन करू शकतं. त्यामुळे भूमी, भांडवल, श्रम आणि संयोजन हे यांना उद्योग क्षेत्राकडून मागणी येते. बरोबर ना? उद्योग क्षेत्राकडून मागणी येते. ओके. आणि त्या मागणीमुळे हे घटक इकडे उद्योग क्षेत्राकडे येतात. ओके. आणि इकडून हे पुरवठा करतं. ओके. या घटकांचा हे क्षेत्र पुरवठा करतं. ओके. आणि मग त्याचा वापर करून हे घटक हे उद्योग क्षेत्र पेनाचं उत्पादन करतं. ओके. आता ही जी मागणी येते, ती कशावर अवलंबून असते? वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून असते. ही जी भूमी, भांडवल, श्रम आणि संयोजन यांना मागणी येते, ही मागणी वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून असते. त्यातला एक महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे या उत्पादन घटकांच्या किमती. म्हणजेच खंड, भूमीला मिळणारा खंड, ओके, भांडवलाला मिळणारं व्याज, ओके, श्रमाला मिळणारा वेतन किंवा मजुरी आणि संयोजनाला मिळणारा नफा. ओके. या प्रत्येकाला मिळणारे जे 4 घटक आहेत, या 4 घटकांच्या किमती काय आहेत यावरून सुद्धा मागणी ठरत असते. म्हणजे भूमी भाड्यानं घ्यायची की नाही? खंड खूप मागितला तर भाड्यानं घेतली जाणार नाही. किंवा भांडवल उद्योगामध्ये गुंतवायचं की नाही? भांडवलाचं व्याज जर खूपच जास्त असेल तर आणि त्यापेक्षा नफा कमी असेल तर भांडवल गुंतवलं जाणार नाही. किंवा श्रमाला कामामध्ये घ्यायचं की नाही? श्रमाचं वेतन जर खूपच असेल, तासाला खूप पैसे मागितले, तर त्या श्रमाला कामावर घेतलं जाणार नाही. तर पुन्हा यांचं खंड, वेतन, व्याज, नफा यांच्या किमती काय आहेत? यावरून ती मागणी येत असते. ओके. आणि हा मोबदला देऊनच मग हा खंड, वेतन, व्याज आणि नफा या रूपाने हे पैसे देऊनच मग हे पैसे घरगुती क्षेत्राकडे जातात. ओके. यांची किंमत ठरवतो कोण? ही प्राइस ठरवतो कोण? तर घरगुती क्षेत्र ठरवतं. खंडावर किती भूमीला किती खंड आकारायचा, भांडवलावर किती व्याज पाहिजे, श्रमाला वेतन किती पाहिजे, बरोबर ना? आणि संयोजकाला नफा किती पाहिजे हे हे क्षेत्र ठरवतं. ओके. आणि ते क्षेत्र ज्या किमती ठरवलं त्या किमती जर उद्योग क्षेत्राला परवडल्या, तर त्यातून या भूमी, भांडवल, श्रम आणि संयोजन यांना मागणी येत असते. बरोबर आहे? हे याच्यामधलं इंटरडिपेंडन्स आहे. बरोबर आहे. आता दुसऱ्या बाजूने याचं इंटरडिपेंडन्स पाहता येईल. ते म्हणजे उद्योग क्षेत्र या भूमी, भांडवल, श्रम आणि संयोजन यांना एकत्र घेऊन काय करतं? वस्तूंचं उत्पादन करतं. बरोबर आहे. वस्तू आणि सेवांचं उत्पादन केलं जातं. ओके. वस्तू आणि सेवा उत्पादित केल्या जातात. ओके. आता या वस्तू आणि सेवा उत्पादित ज्या केल्या जातात, या वस्तू आणि सेवाचं उत्पादन कोण करत असतं? उद्योग क्षेत्र करतं. बरोबर आहे. भूमी, भांडवल, श्रम आणि संयोजन यांना उद्योग क्षेत्र वस्तूंचं सेवांचं उत्पादन यांना कामाला लावून भूमी, भांडवल, श्रम आणि संयोजन यांना कामाला लावून वस्तू आणि सेवांचं उत्पादन उद्योग क्षेत्र करतं. ओके. आता या वस्तूंचं उत्पादन कुणासाठी केलं जातं? उद्योग क्षेत्र वस्तूंचं उत्पादन कुणासाठी करतं? तर हे उद्योग क्षेत्र वस्तूंचं उत्पादन प्रामुख्याने घरगुती क्षेत्रासाठी करत असतं. ओके. उद्योग क्षेत्र हे वस्तूंचं उत्पादन प्रामुख्याने कुणासाठी करत असतं? तर घरगुती क्षेत्रासाठी करत असतं. बरोबर आहे. कारण यातून घरगुती क्षेत्राच्या गरजा पूर्ण केल्या जात असतात. ओके. त्यामुळे याचा एक वस्तूंचा प्रवाह हा इकडे जातो. ओके. आता म्हणजे इकडून सप्लाय केला जातो उद्योग क्षेत्राकडून. परंतु हा सप्लाय कशावर अवलंबून असतो वस्तू आणि सेवांचा? तर या वस्तू आणि सेवांना किती मागणी येणार याच्यावर अवलंबून असतो.
ओके. या वस्तू आणि सेवांना किती मागणी येणार याच्यावर अवलंबून असतो. आता वस्तू आणि सेवांना मागणी किती येणार आहे कशावर अवलंबून असतं? तर पुन्हा या वस्तू आणि सेवांची किंमत काय आहे त्याच्यावर अवलंबून असतं. वस्तू आणि सेवांच्या किमती काय आहेत? बरोबर ना? याच्यावरती अवलंबून राहतं. बरोबर आहे? या वस्तू आणि सेवांच्या किमती काय आहेत याच्यावरती अवलंबून राहतं. ठीक आहे. म्हणजे वस्तू आणि सेवांच्या किमती जर कमी असतील, तर मागणी जास्त होईल. वस्तू आणि सेवांच्या किमती जास्त असतील, तर मागणी कमी होईल. त्यामुळे वस्तू आणि सेवांच्या किमती ज्या ठिकाणी पटतात एकमेकांना, त्या किमतींवर आधारित या वस्तू आणि सेवा या घरगुती क्षेत्राला पुरवल्या जातात. म्हणजे इकडून त्याची किंमत किमतीच्या रूपाने हे पैसे पुन्हा घरगुती क्षेत्राकडं सॉरी घरगुती किमतीच्या रूपाने हे पैसे उलटं होईल. हा बाण दाखवायचा उलटा झाला. ओके. हा असा दाखवून चालणार नाही. ओके. हे पैसे किमतीच्या रूपाने इकडे जातात. कोणाकडे जातात? औद्योगिक क्षेत्राकडे जातात. कारण तेवढी किंमत त्या आकारतं. औद्योगिक क्षेत्र त्याची किंमत घेतं, पैसे घेतं आणि त्या वस्तू मग इकडून इकडे जातात. ओके. तर वस्तू आणि सेवांच्या किमती ठरवण्यामध्ये ही किंमत महत्त्वाची आहे. नुसती किंमत महत्त्वाची नाहीये, तर खंड आणि वेतन किती मिळालंय, यावरून त्यांचं उत्पन्न ठरणार आहे. घरगुती क्षेत्राचं उत्पन्न ठरणार आहे. ओके. खंड आणि वेतन व्याज आणि नफा हे जास्त मिळाले असेल, तर उत्पन्न जास्त असेल आणि उत्पन्न जास्त असेल, तर सेवा आणि वस्तू आणि सेवांना जास्त मागणी येऊ शकते. बरोबर ना? त्यामुळे हे वेतन आणि व्याज किती मिळाले यावर सुद्धा वस्तू आणि सेवांची मागणी अवलंबून राहते. फक्त किमतीवरच अवलंबून राहते असं नाही. ओके. आणि पुन्हा एकदा भूमी भांडवल श्रम आणि संयोजन यांची मागणी जी आहे, ती ही मागणी सुद्धा वस्तू आणि सेवांची मागणी काय आहे? याच्यावर ही ही जी मागणी आहे, उद्योग क्षेत्र कशाच्या आधारावर मागणी करतं? तर वस्तू आणि सेवांची मागणी किती आहे? ओके. या वस्तू आणि सेवांना किती मागणी येते? याचा विचार करूनच उद्योग क्षेत्र मागणी करत असतं. या वस्तू आणि सेवांना किती मागणी येते? ही वस्तू आणि सेवांना जर चांगली मागणी येणार असेल, तर भूमी भांडवल श्रम आणि संयोजन यांना जास्त कामाला लावलं जाईल. त्यामुळे ही मागणी पण याच्यावर अवलंबून असते. ओके. आणि जर फारशी मागणी वस्तू आणि सेवांनाच येणार नसेल, तर भूमी भांडवल श्रम आणि संयोजनात सुद्धा जास्त मागणी येणार नाही. ओके. कारण या वस्तू आणि सेवांचा पुरवठा हा याच्यावर यांना मिळणाऱ्या वस्तू खंडवेतन व्याजावर अवलंबून असतो. बरोबर आहे. आणि या वस्तू आणि सेवांचे उत्पादन बरोबर आहे. यांची जी मागणी आहे, ही मागणी याच्या पुरवठ्यावर अवलंबून याच्या मागणीवर अवलंबून असते. ओके. आणि पुन्हा याची किंमत जी आहे वस्तू आणि सेवांची, ही किंमत खंड आणि वेतन व्याज किती मिळतं त्याच्यावर अवलंबून असते. बरोबर आहे. आणि खंड आणि वेतन व्याज किती मिळणार हे येथून वस्तू आणि सेवांना किती मागणी आहे त्यावरून यांची मागणी ठरेल आणि यांचा पुरवठा किती आहे यावरून खंड आणि वेतन व्याज किती असेल ते ठरेल त्यांच्या मागणी आणि पुरवठ्यावरून. त्याचबरोबर यातून या वस्तू आणि सेवा विकून यातून नफा किती मिळेल, यातून नफा किती मिळेल त्याच्यावर खंड आणि वेतन व्याज किती याचाही अवलंबून राहील आणि खंड आणि वेतन व्याज किती देणार याच्यावरून भूमी भांडवल श्रम आणि संयोजन यांची मागणी अवलंबून राहील. ओके. आता या उदाहरणामधून तुमच्या लक्षात आलं असेल, की अर्थव्यवस्थेमध्ये एका वस्तूची किंमत जी ठरते, ती फक्त त्या एका वस्तूच्या मागणी पुरवठ्यावरून ठरत नसून अर्थव्यवस्थेमधल्या अशा अनेक घटकांचा त्यामध्ये सहभाग असतो. ओके. इथं अजून आपण पूरक वस्तू, पर्यायी वस्तू, त्यांच्या किमती, त्यांची मागणी, त्यांचा पुरवठा, त्यांचे उत्पादन घटक, त्यांची मागणी, त्यांचा पुरवठा याचा विचार नाही केला. ओके. ते करत गेलं, की आणखीन या इंटरडिपेंडन्स अर्थव्यवस्थेमधलं अधिक विस्तारित जातं किंवा अधिक मोठं होत जातं. ओके. परस्पर अवलंबित्व वाढत जातं. ओके. अशा प्रकारे संपूर्ण अर्थव्यवस्थेमधल्या कुठल्याही वस्तूची किंमत आणि कुठल्याही वस्तूची मागणी, कुठल्याही वस्तूचा पुरवठा, मग ती उत्पादन घटक असो किंवा प्रत्यक्ष उपभोग्य वस्तू असो किंवा सेवा असो, त्यांची किंमत ठरण्यामध्ये अर्थव्यवस्थेमधल्या वेगवेगळ्या घटकांचा सहभाग असतो आणि ह्या अर्थव्यवस्थेमधल्या सर्व क्रिया यावरून तुमच्या लक्षात आलं असेल, की अर्थव्यवस्थेमधल्या सर्व क्रिया या एकमेकांशी इंटरडिपेंडंट आहेत, परस्परांशी संबंधित आहेत, परस्परांवर अवलंबून आहेत. ओके. अर्थव्यवस्थेमधलं हे अवलंबित्व फार महत्वाचं आहे. हे अवलंबित्व विचारात घेऊन आपण जनरल इक्विलिब्रियमची संकल्पना अभ्यासतो. पुढच्या लेक्चरमध्ये आपण जनरल इक्विलिब्रियम सामान्य समतोल म्हणजे काय ते समजावून घेणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.